नमस्कार. माझं नाव ओमकार विनायक राऊंदाळे. मी महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट टीमचा कॅप्टन आहे. पुणेकरांना सांगण्यात अत्यंत आनंद आनंद होत आहे की आज म्हणजे येत्या 19 फेब्रुवारी रोजी 19 आणि 20 फेब्रुवारी रोजी आपण पुण्यामध्ये नॅशनल व्हीलचेअर क्रिकेटशिप चॅम्पियनशिपचे आयोजन केलेले आहे. आणि व्हीलचेअर क्रिकेट इंडियासोबत आपल्या महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशनने देखील यात मोलाचा वाटा निभावलेला आहे. सांगण्याचा हेतू हा आहे की आपलं पुण्यातील जवाहरलाल नेहरू स्टेडियम जे आहे तिथे आपण हे स्पर्धा आयोजित करते. आणि ही जी नॅशनल असणार ती फिफ्थ नॅशनल व्हीलचेअर क्रिकेट चॅम्पियनशिप आहे, जी आत्तापर्यंत ऑल ओव्हर बाकीच्या राज्यांमध्ये झाली होती. आता आपण पुण्यामध्ये पहिल्यांदाच नॅशनल लेवलला पुण्यामध्ये आपण हे ऑर्गनाईज करत आहे. आणि हे सर्व खेळाडू आहेत ते लांबून लांबून येणार आहे ऑल ओव्हर महाराष्ट्रातलं, म्हणजे अमरावती, नाशिक, अकोला हे सर्व दिव्यांग खेळाडू आहेत. आणि बाहेरच्या राज्यातले म्हणजे गुजरात असेल, ओके, गुजरातचे प्लेयर येणार आहेत. आणि आपल्या 3 संघांनी यामध्ये सहभाग घेतला आहे. आपली महाराष्ट्राची टीम आहे, गुजरातची टीम आहे आणि मुंबई असोसिएशनची टीम आहे. तर येत्या 19 आणि 20 फेब्रुवारीला तुम्ही नक्की या जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथे, कारण हा जो खेळ आहे हा दिव्यांगांचा नसून त्यांच्या भावनांचा आहे, त्यांच्या जिद्दीचा आहे. तर 19 आणि 20 फेब्रुवारीला तुम्ही नक्की नेहरू स्टेडियमला या. कुठलेही तिकीट चार्जेस नाही किंवा कुठलीही फीज नाही आहे. पण एवढी गॅरंटी देतो, ज्यावेळेस तुम्ही या प्लेयरला व्हीलचेअरवर खेळताना बघताल, तुमच्या आयुष्यातला एक युनिक मेमोरेबल असा सीन्स तुम्ही बघणार आहे. कारण ते व्हीलचेअरवर 6 मारतात, 4 मारतात आणि प्रॉपर लेझर बॉलवर खेळतात. ओके. आणि जसं की तुम्ही बघता की पॅरा ऑलिम्पिक असेल किंवा ब्लाइंड क्रिकेट असेल, तसंच आपलं व्हीलचेअर क्रिकेट आहे. त्यामुळे तुम्ही नक्की नेहरू स्टेडियमला 19 आणि 20 फेब्रुवारीला या. धन्यवाद सो मच. एकूण किती स्पर्धक यात सहभागी होणार आहेत? एकूण टोटल आपले 50 खेळाडू असणार आहेत 3 राज्यांचे मिळून. आणि हे सर्वजण म्हणजे कसं आहे, काहींचं परिस्थिती नसती की बाबा अफोर्ड करणं, ट्रॅव्हलिंग अफोर्ड करणं किंवा राहण्याचं हे करणं. त्यामुळे सगळं व्हीलचेअर क्रिकेट इंडिया आणि महाराष्ट्र व्हीलचेअर क्रिकेट असोसिएशन हे सर्व त्यांचं राहणं खाण्याची व्यवस्था करते. पण असा तसा म्हणावा तसा सपोर्ट अजून स्पॉन्सरशिप वगैरे तसं आम्हाला मिळत नाहीये. आम्ही भरपूर जणांकडे जातो स्पॉन्सरशिप वगैरे मागायला, पण म्हणावं तसा आम्हाला सपोर्ट मिळत नाहीये. त्यामुळे आम्हालाच थोडेफार हातपाय मारून आम्ही या नॅशनल लेवलच्या स्पर्धा सध्या करत आहोत.